सगळ्या त्या कालच्या घराण्यांना भेटत होती, तेव्हा कोणी मदत केली नाही. आणि मग जेव्हा ही लोक इंदोरला गेली तेव्हा त्या गाडीवरती तुकोजी राजे होळकर होते आणि तेव्हा तिथं गेल्याच्या नंतर त्यांचा कुत्रा वारला होता. आपण बघा, मी आहे किंवा इथं सगळी बसलेली लोक, कुत्रा म्हणजे आम्ही खंडोबाचा अवतार समजतो. घरात आपल्या कुत्र्याला लात लागली तर आईमध्ये त्या पाया पड. आपल्या प्रत्येकाच्या घरात कुत्र्याला लात जरी लागली तरी आपण पाया पडतो. खंडोबाचा अवतार आपण समजतो, तो आमच्याशी इनामदार राहतो. आणि म्हणून तुकोजी राजेंचा कुत्रा वारल्यानंतर त्यांनी सुतक पाळलं होतं. आणि तेव्हा ही कमिटी जेव्हा गेली तेव्हा निरोप दिला की बाबा अशी एक समिती महाराष्ट्रातून आलेली आहे आणि ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीर्णोद्धार समिती आहे समाधीची. ते म्हणजे असं असं सुतक आहे, 2-4 दिवसानंतर आपण त्याला भेटू. 2-4 दिवसानंतर भेटल्यानंतर त्यांनी त्याची दिलगिरी व्यक्त केली की बाबा असं असं घरात आमचं सुतक होतं, कुत्रा आमचा वारला होता. तेव्हा इथून गेलेल्या लोकांनी त्यांना वाघ्या नावाचा कुत्रा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा लाडका होता आणि त्यांनी चित्तेत उडी मारली अशी त्यांना कहाणी सांगितली. आणि मग तुकोजी महाराजांनी समाधीच्या जीर्णोद्धारासाठी पैसे दिले आणि त्याच्यासोबत त्यांनी सांगितलं की तुम्ही वाघ्याची पण तिथं एक स्मृती म्हणून तिथं त्यांचाही पुतळा बसवा. आता हा भावनिक विषय आहे. बरं, तुकोजी महाराजांनी त्याच्या अगोदर या होळकर घराण्याने केळुसकर गुरुजींनी जो इतिहास शिवचरित्र लिहिलं आणि ते त्यांनी अनेक भाषात रूपांतरित केलं आणि जगभरात पाठवायचं होतं त्यांना, तेव्हाही त्यांनी इथल्या लोकांना पैसे मागितले होते. मदत कुणी केली नव्हती. त्यांच्यावरती कर्ज झालं होतं, दागिने त्यांनी मोडले होते, घर घाण ठेवलं होतं. तेव्हा पण होळकरांनीच त्या सर्व प्रतीचा खर्च स्वतः दिला होता. त्यांच्यासोबत सेवक पाठवून इकडं पैसे पोच केले होते. शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये होळकर घराण्यांचं फार मोठं योगदान आहे आणि त्यांनी वेळोवेळी कृतीतून सिद्ध करून दाखवलेलं आहे. आणि त्यामुळे नव्यानं वाद काढणं हे मला काय अजिबात उचित आहे असं वाटत नाही. आणि धनगर समाजाच्या भावना तिथं जोडल्यामुळं त्या भावना अत्यंत तीव्र आहेत. ते काय कोणी मागं घेण्याचा विषय नाही. आम्ही सरकारकडे हीच विनंती करतो की याबाबत वाघ्याच्या पुतळ्याला आपण संरक्षण द्यावं. आणि हे कोण इतिहास संशोधक पुढे येत आहेत त्यांच्यावरती आमचा विश्वास नाही. तर संजय सोनवणेंची एक सदस्यीय समिती त्यांनी गठीत करावी की त्यांच्याकडे जे पुरावे आहेत ते पुरावे त्यांनी तपासावेत सरकारनं.